तर आपण चुलीवरची कांदा भजीच्या इथे आलोय. केवढी मोठी कढई आहे. तर बिर्याणी आपली रेडी झाली आणि आता जेवायला बसतोय. संकेतला लेट. गुड आफ्टरनून. तर रात्री यायला आम्हाला लेट झाला आणि आता लेट जाग आली. तर इथेच नाश्ता पाणी करणार आहोत आणि खूप साऱ्या रील शूट करणार आहोत. मग कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन करू. चला. शांतता आहे, ऊन पण कमी. काय तुझं ऐकू? ठीक आहे चालेल. चला मग. कुठे खाली वहिनी संकेत बोलतोय. मी नवीन नंबर घेतला ना म्हणून किरणला घाबरवत होतो. तर आमच्या रील्सचं शूटचं चाललं आहे. तर बाहेर त्यांचा BTS घेतला. म्हटलं बघूया कसं काय, थोडंसं तुम्हाला दाखवूया कसे व्हिडिओ शूट करतो ते. तर आता भरपूर साऱ्या रील शूट केल्या आणि आता इथून निघतोय. कुठेतरी खायला पहिलं जातो कारण का आज जेवण नाही केलं. सकाळी नाश्ता केला तोच. काय बाळा? ओके. तर बघूया काहीतरी खाऊया आणि मस्तपैकी बीचला पण जाऊया. तर बघूया कसं काय प्लॅन होतं. चला. तर आत्ता प्लॅन झाला आहे हडीमध्ये चुलीवरची कांदा भजी खायला चाललो आहे. चहा आणि मस्त कांदा भजी मिळते तिकडे आणि तिकडून जाणार आहेत आचऱ्याला. बाबू अरे वा. तर कृषिकाची टोपी उडाली पटकन किरणमुळे. बाबा बाबा थांबा. थँक्यू. उलटीला उलटी. तर फायनली पोचलो इथे चुलीवरची कांदा भजी. बाबू ये. चुलीवरची कांदा भजीच्या इथे आलोय. केवढी मोठी कढई आणि भज्यावर केवढं आणि टेस्ट पण एकदम भारी असते. का काही चहा पण मिळेल ना? इथे गर्दी असते खूप. काल झोप आली. झोप खुर्चीत बसून. भजी खाते तू? खाते. तर आपली भजी आली गरमागरम. बघा काय खायचं आहे ना? स्टार्टिंगला 2 द्या. थांब. स्टार्टिंगला 2 द्या आधी, तर लागली तर सांगतो. उकळूया घेऊ. तर आम्ही ते कांदा भजी खायला आलो आणि खूप वर्षापासून चालू आहे असं ऐकलं आहे. तर आता काकींनाच विचारूया आपण. सांगा. 18-19 वर्ष. टेस्ट तर भारीच असते. कधी आलो की इथे येतोच मुंबईवरून. आणि किती ते किती वाजेपर्यंत चालू असतं? सकाळी 9 ते रात्री 9. रात्री 9 ना. मस्त. हे काय चुरा आहे काय त्याचा? नाही ते वड्याचं. वड्याचं वड्या पण विकता. तर कढई पण बघितलात ना आणि चूल बघा केवढी मोठी. आम्ही जेव्हा येतो ना बाहेरून दिसते एकदम मोठी आग वगैरे असं झालेली. टेस्ट एकदम हाय तशीच असते. चला थँक्यू. समोरचा व्ह्यू बघितलात तर एकदम खतरनाक आहे. किरणसारखा आहे. काहीतरी चालू आहे वाटतं. हे कामगार आहे तिथले. इथं टॅम्पो हे पण उभं आहे. काय ते ह्याला बोलतात? मातीचं ते झाडं बिडं चालू आहेत ना आता ह्याची आंब्याची राखण वगैरे झाडं करायची. तर आता आपण पोचलो आहे आचरा बीचवर. किती लांब आहे हा? जवळजवळ पाऊण तास का अर्धा तास लागला तिथून हडीतून यायला. काय हो खूप लांब आहे आतमध्ये. तर आचरा बीचला आलो आपण. पूर्ण शांतता दिसते तुम्हाला. कोणाची बडबड नाही काय नाही. इथं पब्लिक जास्त नाही आहे. मस्त शांतता वाटते बघा. लांबच लांब नुसतं समुद्राच्या लाटा. आणि इकडे कृषिका झोपली आहे. गाडीवर येतानातला हवा लागली त्यामुळे झोपली ती.
तर बीचवर थोडा वेळ शांतता होती, नंतर कळलं इथे पण गर्दी होते, हळूहळू पब्लिक यायला लागलं आहे. आणि किरणचा आणि माझा मस्त असा फोटोशूट पण केला आम्ही इथे, कारण का खूप दिवस झाले काय फोटो काढले नव्हते. आता लवकरच बड्डे येतो आहे, मस्त टाकायला फोटो पण झाले. का अंघोळ मग घरी नाही केलीस? शी 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 चिकट. चला, तर किरण आणि संकेत दादा अजून बीचवर यायचं आहे. मी माझ्यासाठी चहा घेतला आहे, एक रिश्का गोळा. इथे बसून खायचा, व्यवस्थित खराब करायचं नाही, कळलं? सगळा संपवायचा. लिंबू सरबत पण आहे ना काका? ओ काका, लिंबू सरबत गोळाच आहे. तर आचरा बीचवरून डायरेक्ट आम्ही आलो आहे मालवणमध्ये. आता किरण तिकीट बुक करतो आहे, कारण का उद्याला जायचं प्लॅन आहे, उद्या किंवा परवा. तर तिकीट बघायला आलं आहे. आणि ऋषिकाला माझ्या ताण लागली ना, लस्सी पियाची बाबू, जाऊया पियाला. उद्याची जर असेल तर आता आपण आलो आहे दांडी बीचला, कारण का काल जिथे आम्ही भाजी आणि पुरी खाल्ली होती तिथे लस्सी खूप छान होती. तर ते लस्सी खास पियायला आलो आहे. आणि बघूया माशांचा लिलाव अजून चालू आहे का, भेटत आहेत का आपल्याला मासे. चालू आहे गर्दी आहे, लिलाव चालू आहे अजून. तर तिकीट वगैरे काढली आणि आता आपण आलो आहे दांडी बीचला मच्छी घ्यायला. तर आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या निघणार आहे. हा खेकडे हा पप्पा हरवेल. चल कुठे काय झाला, आम्ही दोघी पप्पाला शोधतोय आणि पप्पा इथं मच्छी शोधतोय. काय काय होता तो, बघूया काय मच्छी आहे. काय ते काय आहे बे, हे काय आहे मावशी? केवढीशी आहे. तर आम्ही कोळंबी घेतली मोठी मस्त, आज त्याची बिर्याणी करू आणि अर्धे फ्राय करू. बसली बघ अशी बघायला, सगळं आहे, फक्त आपल्याला ते मसाला घ्यायचा आहे ह्याचा, बिर्याणी मसाला, दही. तर आता आलो आम्ही इथे लस्सी पियायला, कारण का फिरून फिरून कंटाळा आला. घे किरण, तिला घे, तर काकांना दाखवून घे सांगितलं. तर आत्ताच मार्केटवरनं वगैरे आलो, मच्छी वगैरे घेतली आणि तुम्हाला माहिती मी कोळंबी घेतली. तर कोळंबीची बिर्याणी बनवते. एका साईडला फ्रायसाठी ठेवले, इथे सगळं मॅरिनेट करून ठेवलं आहे, आणि एका साईडला आपला राईस होतो आहे. तर एकीकडे बिर्याणीची तयारी करते, एकीकडे कोळंबी फ्राय करते. भात आपला रेडी झाला आहे आणि हे सगळं मॅरिनेट करून मग अशीच ठेवलं होतं मी. आता एकीकडे तेल टाकून कोळंबी फ्राय करते. तर प्रॉन्स बिर्याणी रेडी झाली आहे आणि खूप लेट झालं आहे. संकेत दादा लेट आले, आता जेवून घेतो. हां तर आत्ताच जेवण वगैरे झालं आणि आता झोपायची तयारी करतो आहे. तर आजचा आपला मालवणचा शेवटचा दिवस होता, म्हणजे मालवणमधला. मस्त बिर्याणी केलेली, पोटभर जेवलो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.